काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर वंदे मातरम पूर्ण झाल्याने सोनिया गांधी नाराज झाल्याची चर्चा आहे। एकंदरीतच वंदे मातरम सुरू असतानाच जे मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलताना दिसल्यात, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी देखील जॅकेटवर उलटा तिरंगा लागून आले अशी टीका होताना दिसत आहे। कसं पाहताय? नाही, राष्ट्रीय जे मुद्दे आहेत विषय त्याच्यावर राजकारण होता कामा नये। वंदे मातरम हा गीत नसून हा मंत्र आहे आणि तो तमाम स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी तो प्राणपणाला लावून तो पूर्ण केलेला आहे। रवींद्रनाथ टागोरांनी त्याच्या किती ओळी असल्या पाहिजे हे ठरवलं आहे आणि रवींद्रनाथ टागोरांनी ठरवत असताना सुभाषचंद्र बोस यांचा तो निर्णय आहे, सरदार वल्लभभाई पटेलांचा तो निर्णय आहे आणि आज मोदी त्यांच्यापेक्षा स्वतःला जर मोठे म्हणत असतील तर दुर्दैव आहे। बहुमताच्या जोरावर त्यांनी ऐतिहासिक तथ्यासोबत केलेली जी खिलवाड आहे ती कुठेतरी आक्षेपार्ह एका बाजूला आहे। तर आज ज्या सोनियाजींवर जे आरोप होतात आहे त्याबद्दल काँग्रेसने खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा सर्वदूर सांगितलेला देखील आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये आता झेंझेंचं आंदोलन आहे, शेतकरी जे आहेत त्यांच्या शेतमालाला भाव नाही, देशात अस्वस्थता आहे आणि त्या अनुषंगानं कुठेतरी वंदे मातरमसारखा मुद्दा उपस्थित करून पळवाट शोधण्याच्या भारतीय जनता पक्ष प्रयत्नात आहे। ज्या भारतीय जनता पक्ष ज्या पितृसंस्थेचा आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजपच्या आधी जो जनसंघ असेल, हिंदू महासभा असतील, यांनी वंदे मातरम कधीही आयुष्यात म्हटलं नाही। वंदे मातरम म्हणत असताना तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन ते कधी जेलमध्ये देखील गेले नाही। किंबहुना वंदे मातरम जेव्हा लोक म्हणत होते, आबालवृद्ध म्हणत होते, त्यावेळेस हे इंग्रजांचे हस्तक म्हणून कार्यरत होते। अशा लोकांनी काँग्रेसला शहाणपणा शिकवू नये एवढंच या निमित्तानं सांगितलं। एकंदरीत सोनिया गांधी यांनी वंदे मातरमला विरोध म्हणजे मानसिक नक्षलवाद आहे, राहुल गांधींनी भाजपाला विरोध करावा मात्र भारताला नव्हे असा हल्लाबोल आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नाही, मुख्यमंत्र्यांनी जे 35,000 उद्योग बंद पडतात आहे, उद्योगपती बाहेर चालले त्याच्यावर त्यांनी बोलावं। त्यांनी महाराष्ट्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर बोलावं, महिलांवरती होणाऱ्या अत्याचारावर बोलावं आणि शेतकरी जो अहवाल दिला त्याबद्दल बोलावं। या मुद्द्यांवर त्यांनी उत्तर द्या, याबद्दल त्यांना शहाणपणा शिकवण्याची कुठली आवश्यकता नाही। भाजपचे मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी देखील असं म्हटलं की कितवा स्वातंत्र्य दिन आहे असं विचारताना एक व्हिडिओ व्हायरल होतोय, कसं बघतोय? नाही, त्यांनी काय या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मी आधी सांगितलं असं राजकारण होऊ नये। गिरीश महाजन त्या नाशिकमध्ये कुंभमेळ्यामधला जो भ्रष्टाचार आहे, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या जवळचे लोक ज्या भ्रष्टाचारामध्ये रेड्यान पकडला गेले, गुन्हे दाखल झाले, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती एखाद्या चांगली नसेल। मात्र कुंभमेळ्याचा भ्रष्टाचार जो होतोय त्या अनुषंगानं गिरीश महाजनांचा देखील राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी घ्यावा। सर, एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी म्हटलं की कॉक्रोच या शब्दाचा माझा कुठेतरी विपर्यास केलेला आहे, तो शब्द कुठेतरी संभ्रम निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे असं त्यांनी आज म्हटलेलं विधान केलं। ठीक आहे, त्यांचं जे म्हणणं होतं त्यांनी सांगितलं। एकंदरीत सध्या राज्यात जे कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहे असंच प्रताप सरनाईक म्हणालेत, कुठेतरी पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होताना दिसत आहे। पक्ष फोडल्या जात आहेत, पैसा फेकला जात आहे आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये वाभाड्या निघत आहे। त्यामुळे ह्या अशा विकृत राजकारणाला कुठेतरी थांबवलं पाहिजे। थँक्यू। नक्कीच हे जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, खरं तर आज काँग्रेसचा कामगार संघटनेचा कार्यक्रम होता आणि या कामगार संघटनेच्या कार्यक्रमाला हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थिती लावलेली पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशे, दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।